करणार आहे। नाशिक दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा आता मुंबई दौरा। मुंबईमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अटल सेतू मार्गे नवी मुंबईमध्ये दाखल होतील आणि अटल सेतूचं आज ते लोकार्पण करतील। हा बहुप्रतीक्षित हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर मुंबईकरांच्या आणि नवी मुंबईकरांच्या सेवेत आज दाखल होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण होणार आहे। स्वतः मोदी या मार्गावरनं प्रवास देखील करणार आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यामध्ये एकूण 3 हेलिकॉप्टर आहेत। त्यामधील पहिले हेलिकॉप्टर आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय। अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अटल सेतूचं लोकार्पण ज्या ठिकाणावर होणार आहे त्या ठिकाणी दाखल होतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अटल सेतूचं लोकार्पण होणार आहे। आणि खऱ्या अर्थाने मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प अवघ्या 2 तासामध्ये सुरुवातीला हे अंतर कापलं जात होतं, मात्र आता अवघ्या 20 मिनिटांमध्ये मुंबईकरांना आणि नवी मुंबईकरांना या मार्गावरनं प्रवास करणं शक्य होणार आहे। आणि गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकर नवी मुंबईकर या प्रकल्पाची वाट बघत होते। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात आला आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला हा प्रकल्प समर्पित केला जाणार आहे। तत्पूर्वी पंतप्रधान मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे त्यांचं अशा पद्धतीने स्वागत केलं जाणार आहे। अगदी पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी तरुणाई या ठिकाणी सज्ज आहे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत अगदी थोड्याच वेळात होईल। मात्र तत्पूर्वीची ही दृश्य आपण पाहतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील पहिले हेलिकॉप्टर आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतंय आणि अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी यांचं मुंबईमध्ये आगमन होईल। त्यावेळी ढोल ताशांच्या गजर आणि बँड पथकांच्या द्वारे पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं जाणार आहे। कोटींच्या प्रकल्पाचं आज लोकार्पण होणार आहे। त्यातला 17,840 कोटी रुपये खर्च करून शिवडी न्हावाशेवा अटल सेतूची उभारणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर ईस्टर्न फ्रीवेवरील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह अंडरग्राउंड टनेलच्या कामाचं सुद्धा आज भूमिपूजन होईल। इतकंच नाही तर जेम्स आणि ज्वेलरी उद्योगासाठी भारत रत्नम या वास्तूचं लोकार्पण देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज पार पडणार आहे। तर ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर अगदी थोड्याच वेळात शिवडी न्हावाशेवा अटल सेतूच्या लोकार्पणासाठी दाखल होईल आणि पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या भारतातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूचं उद्घाटन आज होणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे डिसेंबर 2016 मध्ये महायुती सरकारच्या काळातच या पुलाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच पार पडली होती आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या सागरी सेतूचं लोकार्पण पार पडतंय। तत्पूर्वी आपण पाहिलं की नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामकुंडावर गोदातीरी गोदावरी नदीचं जलपूजन करण्यात आलं। त्याचबरोबर काळाराम मंदिरात देखील पंतप्रधान मोदी दाखल झाले। त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं दर्शन मोदी यांनी घेतलं। इतकंच नाही तर रामाच्या भजनामध्ये देखील पंतप्रधान मोदी हे तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये युवकांना मार्गदर्शन केल्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे नाशिकवरून अगदी थोड्याच वेळात मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं मुंबईकर नागरिक आणि मोठ्या संख्येनं तरुणाई या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला दिसते। आपण इथे पाहतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या स्वागतासाठीची ही तयारी इथे आपण पाहतो। पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या तरुणी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि महाराष्ट्राची संस्कृती असलेला ढोल ताशा पथक हे सुद्धा मोदींच्या स्वागतासाठी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। विकसित भारत हा संकल्प आहे। विकसित भारत 2047 म्हणजे 100 वर्षांनंतर भारत पूर्णतः विकसित हा एक लक्ष्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणारे असे हे जे प्रकल्प आहेत त्यांचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे।